ओमकार अँड अभय ओपनिंग पेअर. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट परफेक्ट यॉर्कर लेन बॉल. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर, आणि तोच परफेक्ट यॉर्कर हा चेंडू पाहायला मिळाला. अवधूत दांडेकर गोलंदाजी करताना पाहायला मिळते. भूमी 11 केळवा रोड टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती अवधूतचा पाहायला मिळाला. ग्रेट डिलिव्हरी बाय अवधूत. सुरुवात चांगली झाली या षटकाची. पहिले षटक P1चं पाहायला मिळते आणि P1 मध्ये अवधूत हा गोलंदाजी करतो. या षटकातील दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूचा वापर करताना पाहायला मिळालाय. चांगल्या अनुषंगाची गोलंदाजी या दोन चेंडूमध्ये. अवधूत दांडेकर वाईट करता तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल दोन्ही संघांसाठी. जर सक्सेसफुल रिव्ह्यू झाला तर पुन्हा एकदा तुम्हाला रिव्ह्यू घेऊ शकतायत, आणि जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अर्थात तुम्हाला एक एक रिव्ह्यू मिळेल फक्त वाईट करिता. अप्रतिम. तीनही चेंडू वेगवेगळ्या अनुषंगाने हाताळले गेले त्या गोलंदाजाने. बघा, पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, दुसरा चेंडू थोडासा दूर ठेवला होता या ठिकाणी, लेन बॉलचा वापर केला. तिसऱ्या बॉलमध्ये तीनही चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालंय. व्हेरिएशन इज द की ऑफ सक्सेस ॲज अ बॉलर, हे आपण पाहिलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी क्विक बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. ओमकार थोडंसं स्ट्रगल सुरू आहे, परंतु म्हणतात ना, स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो, आणि तेच पाहायला मिळालं या 4 चेंडू मागे. अवधूत दांडेकरचा जबरदस्त कंट्रोल आहे. नियंत्रणबद्धता कशी असावी, पहिलं षटक कसं हाताळावं, याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये. 5वा चेंडू खोलवट टप्प्याचा, इनटू द गॅप मध्ये बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. वरती 5 चेंडू मागे. अंतिम बॉल P1चा. अंतिम बॉल, प्रॉपर कंडिशन नाहीये. नील किनी या ठिकाणी येत आहेत फ्लाइंग स्लीप मध्ये. टिपला झेल आणि संपला ओमकारचा खेळ. षटक क्रमांक 1 मध्ये फक्त 4 धावा, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना चॅलेंजर्स बाजार आळी मनोर. आशिष विश्वकर्मा न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन मॅन. दुसऱ्या साईडने गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आडे गोलंदाजी करण्याकरिता येतोय. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. भूमी 11 केळवा रोड विरुद्ध चॅलेंजर्स बाजार आळी मनोर या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता अर्जुन आडे. भूमी 11 या टीमसाठी
पहिलं षटक अप्रतिम हाताळलं अवधूत दांडेकर या गोलंदाजाने फक्त 4 धावा दिल्या आणि त्याने 1 विकेट मिळवला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात, सामना 5 षटकांचा. पहिला चेंडू या ठिकाणी पेस पाहायला मिळाला जबरदस्त पद्धतीने आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण जर बघितले तर 7 चेंडू आपण पाहिले पहिल्या इनिंगच्या माध्यमातून आणि 7 पैकी 6 चेंडू डॉट आहेत. याच्यावरून क्वालिटी दर्जाची गोलंदाजी झाली हे सिद्ध होत आहे. परंतु येथून चांगल्या अनुषंगाने फलंदाजीही करावी लागेल. जे झालं गेले ते विसरून जा आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक करा हेच म्हणावं लागेल फलंदाजांसाठी. अभय सारखा फलंदाज जो पाहायला मिळतोय अप्रतिम. याही वेळेस आपण पाहिलं चांगल्या चेंडूचा प्रयोग होताना पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि दोनही चेंडू डॉट हाताळलेत अर्जुन आडे या गोलंदाजाने. धावसंख्या 4. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा पाहायला मिळते ओव्हर द विकेटने. आखूड टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत धावत, चुकी होणार नाहीये आणि येथे ब्रॉन्झ डक वरती फलंदाज बाद होताना अभय बॅक टू दी पवेलियन गॉन. महाराष्ट्राचा भगवा आज फडकतोय संपूर्ण मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन अप्रतिम मॅनेजमेंट राहिलंय. स्ट्रगल करतायत फलंदाज परंतु इथून चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट खेळावं लागेल. म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है. कैसे कुछ सब्र करके और बहुत कुछ नजरअंदाज करके आता झालं गेलं ते विसरून जा आणि चांगलं क्रिकेट खेळण्यावरती फोकस करा. आणि त्याकरता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. चॅलेंजर्स बाजार अळी मनोर टीमच्या माध्यमातून. प्रथमेश ॲज अ कॅप्टन, प्रथमेश लीड करतो या संघाला. परंतु येथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत बोलबाला राहिलाय गोलंदाजांचा अवधूत दांडेकरचा आणि अर्जुन आडे या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. प्रथमेश 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजी करताना चॅलेंजर्स बाजार आणि मनोर एक चांगला संघ जो मानला जातो. मोठमोठ्या स्पर्धा खेळताना संघाला आपण पाहिलाय. बॅकफुटला गेले आणि तदनंतर पुश केला या बॉलला. पुश करो खुश रहो हा मूलमंत्र प्रथमेशने जपला. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. मग या 5 चेंडू मागे फक्त 1 धाव दिले. या खेळपट्टीवर आणि या मैदानामध्ये इकॉनॉमिकल राहणं फार कठीण असतं. कालच्या दिवसामध्ये ते अवधूत कामतने केलं, इकॉनॉमिकल राहिला आणि आजच्या दिवसामध्ये तेच करतोय अर्जुन आडे. या षटकामध्ये 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. आता आपण बघितलं तर षटक क्रमांक 2चा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि पॉवर प्लेच्या माध्यमातूनही अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या आहे फक्त 5. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय या इनिंगचा. शेवटचा चेंडू घेऊन षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा अर्जुन आडे आणि फलंदाजी मार्गावर प्रथमतच येतोय आशिष विश्वकर्मा. सफल झाले होते. चांगली गती होती आणि योग्य टप्पा होता. या 2 गोष्टींवर नियंत्रण होते. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज पाहायला मिळतोय. म्हणतात ना की ॲज अ बॉलर आपले हेतू उद्देश काय असतात तर समोरच्या संघाचे विकेट घेणं आणि समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि हे दोन्ही हेतू उद्देश परिपूर्ण करणारे गोलंदाज अवधूत दांडेकर आणि अर्जुन आडे. भूमी 11 केळवा रोड टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय. यानंतर जो सामना असेल
तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन विरुद्ध पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद अशा दोन टीम मध्ये. षटक क्रमांक 3 कडे वळूया. गोलंदाज मार्क वार ज्याने षटक क्रमांक 1 मध्ये अधिराज्य गाजवलं असा अवधूत दांडेकर गोलंदाजी करण्याकरिता येतोय. षटक क्रमांक 3 ला होतोय सुरुवात. मिडल ओव्हरचा पहिला बॉल चांगल्या अनुषंगाने कव्हर ड्राईव्ह केला. बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालं. फक्त मिडल 1-1च्या माध्यमातून 6 धावा. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळवले आणि धावसंख्या 6 या अंकावरती पाहायला मिळाले. 2 षटकांमध्ये अधिराज्य आहे गोलंदाजांचं, परंतु येथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू मागे चांगली रणनीती आखावी लागेल, चांगलं गेम प्लॅनिंग आखावं लागेल फलंदाजांना. क्रिकेटचा खेळ असतो गोलंदाज आणि फलंदाजांचा. कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजांवर, तर कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजांवर, आणि हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. एक धाव पुन्हा मिळाली आणि एका धावेच्या माध्यमातून 7 धावा धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्या. प्रथम फलंदाजी करतो या मॅच मध्ये चॅलेंजर्स बाजार आळी मनोर, आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला भूमी 11 केळवारोड या टीमने. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू आकुटप्याचा बॉल घेता पूल केला गेला. बॉलला क्षेत्ररक्षक येत आहे, चुकी झाली, झेल झाला नाही आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन. षटकार. धावसंख्या 14 रन्स, धावांची गती 14. प्रथमेच्या बाडमधून षटकार आला. यावेळेस व्हाईट बॉल हाताळला गोलंदाज अवधूत दांडेकरने. कुरबट टप्प्याचा बॉल होता. अप्रतिम इंटू द गॅप मध्ये बॉल पाहायला मिळाला. सुईतून धागा काढावा तसा 2 फिल्डरच्या मधून हा चौकार काढला प्रथमेशने. येतोय चौकार. 4. पोचले गेले 18 रन्स. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ झाला तो म्हणजेच 4 चेंडू हाताळून झाले त्या षटकाच्या माध्यमातून. अवधूत दांडेकर दुसऱ्या बाजूनं प्रथमेश कर्णधार म्हणून पाहायला मिळतोय. चॅलेंजर्स बाजार आणि मनोर या टीमचा हुकमाचा एक्का. क्रिकेटचा खेळ आपण पाहतायत. येथे योग्य त्यावेळी योग्य तो पत्ता बाहेर काढणं आवश्यक, कारण वेळ निघून गेल्यानंतर येथे हुकमाचे एक्के काहीच कामाचे राहत नाहीत, हे आपण पाहिलंय. एक धाव मिळाले एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एकंदरीत आपण जर पाहिलं आतापर्यंत अवधूत दांडेकरने 2 षटकाच्या स्पेलच्या माध्यमातून 11 चेंडू फेकलेत. षटक क्रमांक 3चा आणि अवधूतच्या स्पेलचा शेवटचा बॉल चांगला बॉल, योग्य टप्प्यावरती कंट्रोल होता आणि अंतिम चेंडू त्याने निर्धाव हाताळला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर चॅलेंजर्स बाजार आणि मनोर संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकानंतर 2 गडी बाद 19.
दुर्गेश मांगेला षटक क्रमांक आपण पाहत आहेत चौथा आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या 20, 20 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत 19 चेंडू फेकून झालेत, परंतु येथून आपण जर पाहिलं तर चांगल्या रणनीतीने खेळावं लागेल. प्रथमेशने दर्शवून दिलं की मोठी खेळी खेळण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवावी लागेल. पोटेन्शियल युक्त फलंदाज आपण पाहत आहेत. दुसऱ्या साईडनं आशिषला देखील साथ द्यावी लागेल. प्रथमेशला चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेस एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव जरूर पाहायला मिळते. जिथे एक धाव सुद्धा मुश्किल वाटत होती तिथे 2 धावा येतील का, परंतु पैकी प्रॉपर नाहीये. बॅकअप जरूर मिळाला. फक्त एकच धाव एका धावेच्या माध्यमातून 21 धावा धाव फलकावरती. एका धावेकरता संघर्ष हा करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु म्हणतात ना की संघर्ष तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहणार नाहीत, तुमचा निकाल पाहतील. आदरणीय सन्माननीय श्रोत ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेबांचं शुभ आगमन झालंय आमच्या मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. एक दिग्गज व्यक्तिमत्व क्रिकेट या खेळावर साहेबांचं नितांत प्रेम राहिलाय. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळते. साहेबांचं आगमन आपल्या मुख्य मंचावरती झालंय. 22 धावा, फक्त एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये हे पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी. दुर्गेश मांगेला षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मागे त्याने फक्त 3 धावा दिल्यात. आता येथून आशिषला रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हणतात ना की आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल, आणि हीच ती वेळ. निर्धाव चेंडू. 4 चेंडू मागे फक्त 3 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कशी असते हे दर्शवलं आतापर्यंत. अवधूत दांडेकर, अर्जुन आडे, पुन्हा अवधूत दांडेकराला षटक क्रमांक 3 मध्ये आणि षटक क्रमांक 4 मध्ये दुर्गेश मांगेला. भूमी 11 केळवा रोल टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. बॅकफुटला गेला आणि तदनंतर स्टेअर केला फटका ऑफ साईडला. थोडंसं फंबलिंग झालं. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन. (26) 26 धावा. आदरणीय सन्माननीय अरुणजी तुमडा साहेब डुक्टन साहेब, आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस बाईटच्या माध्यमातून मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने 29 धावा धाव फलकावरती. 29. 4 षटकानंतर 29 धावा. प्रथम फलंदाजी करताना चॅलेंजर्स बाजार आणि मनोर या संघाची टोटल आपण पाहत आहे 2 गडी बाद 29. दुसऱ्या बाजूनं भूमी 11 केळवा रोड संघ. आता अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे या 6 बॉलचा. चला, यानंतर टॉस करता यायचंय.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन टीमचे कॅप्टन आणि पालघर तालुका आदिवासी क्रिकेट परिषदचे कॅप्टन आपण या षटकानंतर टॉस करत या. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता मित पटेल गोलंदाजी करण्याकरिता येतोय. पाचव्या षटकामध्ये फलंदाजी मार्कवरती आहेत प्रथमेश, ज्यांचा झेल देखील सोडला होता. जीवदान मिळालंय, संधीचं सोनं करावं लागेल. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं आणि त्याचप्रमाणे खेळावं लागेल. म्हणतात ना, समुद्रासारखी भूमिका असावी. काही जण समुद्रामधून मोती काढतात, काही जण समुद्रामधून मासे करतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्य देखील सेम आहे. तुम्ही काय घेता ही फार महत्वाची भूमिका. जाऊया बॅक टू द ग्राउंड. पाचवा आणि अंतिम षटकामध्ये मित पटेलचा पहिला चेंडू प्रथमेश करिता. चपल झाला प्रथमेश आणि तत्पूर्वी हा चेंडू जर आपण बघितला ट्रॅम लाईनच्या बरोबर बाहेरचा चेंडू, वाईटचा चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या 30 वर जाऊन पोचली गेले 30 रन्स. या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर जमवल्या तर एक चांगली टोटल मानली जाईल गोलंदाजीकरिता लढण्याकरिता. पाचव्या षटकातील क्रिकेट आपण पाहत आहेत. यस, इट्स अ फेअर बॉल जो पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगला चेंडू, निर्धावता चेंडू पाहायला मिळतोय आणि रिव्ह्यू देखील कमावला गेला. धावसंख्या फलकावरती आहे 30 रन्स. ऑन साईडला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच काळ हवेमध्ये डिस्टन्स कॅरी करताना डेट ओव्हरमध्ये अधिराज्य गाजवणारा फलंदाज संघाचं नेतृत्व करताना प्रथमेशच्या बॅट मधून आसमानी टोला, हाय अँड हँडसम षटकार 6. छत्तीस धावा धाव फलकावरती पुन्हा चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला. केरला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय ॲथलेट प्लेअर म्हणून तो पाहायला मिळतोय आणि इथे देखील थर्ड अंपायर रिव्ह्यू जो पंचाने घेतला गेला. या ठिकाणी टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेला. या ठिकाणी धावबाद आहे की नाही हे मात्र पाहायला मिळेल आणि ते आपण या ठिकाणी चेक करूया.
नॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले फलंदाज, बॅट ब्रश केली या ठिकाणी आणि म्हणूनच नॉट आउट हे सिग्नल मिळालं. 2 धावा या चेंडूवरती मिळवल्यात प्रथमेशने आणि संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. 38 धावा धाव फलकावरती. तीन चेंडूचा खेळ पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. मीत पटेल गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने प्रथमेशची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक झालाय या षटकामध्ये. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु या 3 बॉलमध्ये अजूनही 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. 40 अबाव 45 अबाव ही टोटल माइंडमध्ये ठेवूनच क्रिकेट खेळावं लागेल या फलंदाजांना. मीत पटेल 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3 या 5व्या षटकातील आणि पहिल्या इनिंग मधील. यस, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय वाईट करिता आणि तो या ठिकाणी आपण चेक करूया. तर अंपायर रेफर केले गेले या ठिकाणी प्रथमेश यांनी. आदरणीय सन्मान्य श्रोता प्रकाशजी वेडगा साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. येथे जर आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळून झालेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि प्रथमेश आहेत फलंदाजी मार्कवर. चांगली फलंदाजी करतायत. चांगला चेंडूचा वापर करताना पाहायला मिळालाय. मीत पटेलने जबरदस्त कमबॅक केलं. षटकार आल्यानंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलं. स्वतःवरती विश्वास ठेवला आणि स्वतःला 4 गोष्टी सांगितल्या. आय एम कॅपेबल, आय कॅन डू इट, आय एम बिलीव्ह इन माय सेल्फ अँड आय एम रेडी फॉर एनिथिंग. आणि तदनंतर एक उत्कृष्ट गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकाचा धावसंख्या आहे फलकावर 39-39. 5वं षटक आणि 5व्या षटकामध्ये मीत पटेल भूमी 11 किळवारोळ टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना 5व्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होते ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. झेल परिपूर्ण झाला. फलंदाज बाद झालेत. 39 धावसंख्येवरती पहिला डाव झाला समाप्त चॅलेंजर्स बाजार आळी मनोर टीमचा आणि त्यांनी 40 धावेचं लक्ष ठेवलंय. भूमी 11 केळवा रोड या टीम समोर आपण वळूया टॉसच्या दिशेने. आणि नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब, आपणास आपल्या शुभ हस्ते आपण आपण करूया टॉस. आदरणीय सन्मान्य श्रीयुत ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब, एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही संघांसाठी. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. येस, या ठिकाणी आपली कॉल करतील. हेड इज कॉल आणि हेड येतोय. टॉस जिंकला गेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन टीमने. धन्यवाद ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब. आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहेत. अप्पी आपण टॉस जिंकलाय. सामना 5 षटकांचा आहे. काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट.
नक्कीच. आणि कसं वाटते स्पर्धा खेळताना बघा, पहिलं पर्व आहे आणि कुठल्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप न घेता एवढी मोठी स्पर्धा आपण पाहत आहेत. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे. नक्कीच खूप आवडेल आणि दरवर्षी टुर्नामेंट ही चालू राहावी अशी विनंती करेल. नक्कीच. कालच्या दिवसामध्ये तुला पाहिलं PTPL मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. एकंदरीत हे मैदान तुझं आवडतं आहे. जेव्हा जेव्हा तू मैदानामध्ये येतो चांगला खेळ राहतो. हे चामुंडा डुकटनचं मैदान काय म्हणशील या मैदानाविषयी? जेव्हा जेव्हा तू खेळलाय तेव्हा तेव्हा चांगली खेळी केली तू या मैदानावरती. नक्कीच चांगला आवडते, खेळलेलो आहे बरंच आणि चांगल्या पारी झाले आहेत ह्याच्यावर, तर आवडेल नक्कीच खूप खेळ. थँक्यू व्हेरी मच. होते अप्पी, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर आपण बोलूया, आपण जर टॉस जिंकला असता भाऊ तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणाचा. मनाविरुद्ध झालाय. 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर काय असेल? कारण की पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या 34, या मॅचमध्ये धावा झाल्यात 39. 50+ धावा प्रयत्न करू. नक्कीच. आणि 50+ धावा करण्याकरिता तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज कोण असतील, त्यांची नावं? कैलास आहे, प्रतीक आहे, कौशिक आहेत, असे भरपूर आहेत. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे कॅप्टन. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तर टॉस जिंकला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन या टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे. तर बघितलं आपण आपल्या धुकटन गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय अरुण तुमडा सर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय पंढरीत धुमाडा मंडळाचे उपाध्यक्ष आपण मान सन्मान करायचा आहे. हॅलो. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत आपल्या मुख्य मंचावरती पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब. आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी रमेशजी डोला साहेब आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय श्रीयुत ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एक जबरदस्त नेतृत्व साहेबांच्या माध्यमातून जे पाहायला मिळते, एक उच्च शिक्षित नेतृत्व, डुकटन भूषण, डुकटन रत्न आदरणीय सन्माननीय श्रीयुत शशिकांतजी गोवारी साहेबांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची आणबान शान हा भगवा फेटा साहेबांना या ठिकाणी प्रदान केला जातोय रमेशजी डोला साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर या ठिकाणी पाहायला मिळते मानाची, सन्मानाची आणि मायेची उबदार शॉल देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आणि हे बुके जे पाहायला मिळत आहे पुष्पगुच्छ, या पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, हसत राहा हा संदेश देताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय श्रीयुत शशिकांतजी गोवारी साहेब आपल्या पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत
आप आए बाहर आ गए इस टुर्नामेंट को, जाऊया बॅक टू ग्राउंड. आव्हान जर आपण पाहिलं ठेवण्यात आलंय 40 धावेंचं. नेहिल केणी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चर्चेमधील खेळाडू राहिलाय नेहिल केणी. त्यांच्या समवेत आहेत करण कदम. हे दोन फलंदाजांची जोडी, तर बॉलिंग मार्कवर ऋतिक. हलक्याच्या हाताने प्लेट ऑन केलं, बॉलला एकदा मिळवली. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू एक धाव. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 5 या अंकावरती. चांगलं प्रदर्शन नेहिल केणीच्या माध्यमातून जे आपण पाहिलं PDTPL मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज बाईकचा या ठिकाणी पाहायला मिळाला, मानकरी ठरला गेला. नेहिल केणी पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग जी त्यांनी गाजवली. अंडर 25 बिग बॅश धमाकामध्ये चांगले प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं गोरसाईच्या मैदानावरती. धावसंख्या 5 आहे स्कोअर बोर्डवर. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू एक धाव. आव्हान आहे 40 धावेंचं. सामना आपण पाहत आहेत एका साईडनं चॅलेंजर्स बाजार आणि मनोर या धावा डिफेंड करताना, तर भूमी 11 केळवा रोड संघ या धावांचा पाठलाग करताना. पुन्हा ऋतिक समोर करण कदम यांना पण पाहत आहेत. फटका चांगला आहे वॅकंट एरियामध्ये, बॉल चालला या ठिकाणी डीप कव्हर मध्ये. 1 बाउन्स 4 रन, चौकार. यावेळी जबरदस्त चेंडू प्रोड्यूस करताना पाहायला मिळाले, प्लेट ऑन होताना पाहायला मिळाले. करण कदम एक मोठा धक्का, चौकार आला होता. पहिलाच बॉल त्याने फेस केला, परंतु या बॉल मध्ये डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतील. जबरदस्त चेंडू प्रोड्यूस केला, ड्रीम बॉल प्रोड्यूस केला ऋतिकने आणि पहिलं विकेट त्याने मिळवला. धावसंख्या फलकावरती 9 आणि 9 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं बदन. हॅलो, धावसंख्या 10. फुलरने बॉल कव्हर ड्राईव्ह केले. या बॉलला दीपेश घोलप यांच्या बॅटमधून बॉल चाललाय 4 धावेंकरिता 4 रन. P1चा शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 14. 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला चेंडू चौकारानंतर पाहायला मिळाला ऋतिकच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 जर आपण पाहिलं, आव्हान आहे 40 धावेंचं आणि 40 धावेचं पाठलाग करताना
धावा लावल्या धाव फलकावरती 14-1 गडी बाद भूमी 11 केळवा रोड. षटक क्रमांक 2 कडे वळूया. गोलंदाजी मार्क वरती क्रिस फर्नांडिसचा गोलंदाजी करण्याकरिता सेकंड ओव्हर मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल निहिल किणीचा ट्रेडमार्क फेवरेट स्ट्रोक बॉलला पाठवला डिफाईन लेग मध्ये फ्लॅट 6 षटकार. क्रिस फर्नांडिसचा गोलंदाज फुलरलेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल निघून गेला या ठिकाणी. शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या सेंटरला. तत्पूर्वी आपण पाहिलं 1 धाव एका धावेने 21 धाव फलकावरती 21 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. भूमी 11 केळवा रोड या टीमची टोटल 21 धावा 40चं लक्ष पाहायला मिळत आहे. दुसऱ्या साईडनं दिपेश घोलपला पण पाहिला. त्याने चौकार लगवला पहिल्या बॉलवरती. अब्दरमात झाला 4 धावेने त्याने अकाउंट ओपन केलं होतं. याही बॉलला पण पाहिलं ऑफ ड्राईव्हमध्ये कन्वर्ट केलं आणि चेंडू निघून गेला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये मिळाली 1 धाव एका धावेने 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन असताना गोलंदाजी करतोय क्रिश. कमी गतीचा बॉल पाहिला आणि यावेळेस गॅप मध्ये काय जबरदस्त नियंत्रण होतं. ठाऊक होतं की क्षेत्ररक्षक कुठे तैनात केले. 30th सर्कलच्या बाहेर आपण बघितलं तर डीप फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड डीप फॉरवर्ड लेग मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑफ साईडला एक सुद्धा प्लेअर नाहीये. वॅकंट एरिया आहे आणि यावेळेस पाहायला मिळाला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ते पाहायला मिळालं निहिल किणीच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं बॅट स्विच केले होते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. नो कॉल आलं निहिलच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 26-26. षटक क्रमांक आपण पाहत आहेत ते म्हणजेच दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून चेंडूचा खेळ झालाय 5. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा क्रिस फर्नांडिस. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इट्स नॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळते कारण की बॅट जमिनीला स्पर्श झाली होती आणि हे पाहायला मिळालं.
26 धावा धाव फलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. बॉलिंग मार्कवरती ऋतिक गोलंदाजी करण्याकरिता चॅलेंजर्स बाजार आणि मनोर या टीमच्या माध्यमातून. 18 चेंडू 14 धावा. लक्ष छोटं परंतु जिद्दीनं, जोमानं, चिकाटीनं खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ आपण म्हटला की येथे काहीही पॉसिबल होऊ शकतं. ऋतिक पहिला बॉल विकेट करायचं होतं. विकेट किपरला बीट करत चांगला चेंडू होता आणि हे फ्रस्ट्रेशन आपण पाहायला मिळालं ऋतिकच्या माध्यमातून. 4 धावा. आपण पाहिलं तर टार्गेट छोटं आहे आणि या ठिकाणी खर्च केला गेला. बाईटच्या माध्यमातून 4 धावा. उधळण कमी करावी लागेल आणि हे आपण पाहिलं 4 धावा ॲड ऑन झाल्या. धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोचली गेले. आता 10 धावेची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 17. पुन्हा एकदा ऋतिक बॉलिंग मार्क वर ओव्हर द विकेटने डाव्या हाताने. यावेळी जबरदस्त हुक केलं बॉलला आणि बॉलला पाठवलं. 4 धावे करता दीपेश घोलपने या बॉलला हुक केला आणि 4 धावा बुक करताना पाहायला मिळतोय. या 4 धावा आल्या. धावसंख्या 34 अंकावर जाऊन पोहोचली गेली. 34 रन्स हे धावफलक पाहायला मिळाले. इथून आवश्यकता असेल 6 धावेची. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालेत जे ओपनिंग पेअर आपण पाहिलं नेहिल किणी आणि करण कदम यांचं. करण कदम बाद झाले 4 धावा करून. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दीपेश घोलप आलेत आणि 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात दीपेश घोलप यांच्या बॅटमधून. फक्त चौकारामध्ये डील करताना पाहायला मिळालेत. खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी ही भूमिका त्यांची राहिली. यावेळेस आपण पाहिलं हलक्याच्या हाताने ढकलला बॉलला. एका धावेकरिता 1 धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या फलकावर 35 धावा. येथून आव्हान समोर असेल 5 धावेंचं. 40चं लक्ष जे पाहायला मिळते. नेहिल किणी संयमाचं दुसरं नाव पाहायला मिळते. सातत्याचं दुसरं नाव नेहिल किणी. जबरदस्त क्रिकेटपट्टू जो पाहायला मिळतोय. पुन्हा ऋतिक चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी योग्य त्या दिशेने हा चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली या चेंडूवरती. तिसरं षटक ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चॅलेंजर्स बाजार आणि मनोर या टीमने प्रथमतः 39 धावा लावल्या आणि 40चं लक्ष ठेवलं. भूमी 11 केळवा रोड या टीम समोर. पुन्हा गोलंदाज ऋतिक ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं उलटा फुलटा स्ट्रोक खाण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहिलं न्याहाळलं फुटवर्क रीड केलं होतं गोलंदाजाने आणि हे फार महत्त्वाची बाब. जेव्हा जेव्हा तुम्ही फुटवर्क रीड कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला यश मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आज बॉलर आणि तेच केलं ऋतिकने. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाले. नियंत्रण आणि कंट्रोल या षटकामध्ये ठेवलंय. पहिला चेंडू आपण बघितला 4 धावे करता निघून गेला होता. बाईटच्या स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. तदनंतर चौकार लगवला. यावेळी चांगला चेंडूचा प्रयोग होताना पाहायला मिळतोय. षटक झाले परिपूर्ण. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावर 35 धावा. 12 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. यानंतर जो सामना आपण पाहणार आहोत एका साईडनं आदरणीय सन्माननीय धनराजजी पठारी साहेबांचं आगमन झाले. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान अध्यक्ष तब्बल 150 संघ पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद मंचमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एक दिग्गज व्यक्तिमत्व. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या पण मुकेशजी भोईर साहेब आणि मुकेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. आदरणीय सन्मान्य श्रोत धनराजजी पठारी साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान.
सन्मान्य मुकेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून जे सहखजिनदार या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत या प्रतिष्ठानचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत एक सन्मान पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे विद्यमान अध्यक्ष धनराजी पठारी साहेब आपण या ठिकाणी यायचंय आणि साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत एक चांगलं असं व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाजातील पालघर तालुक्यामधील तब्बल 150 संघ खेळण्याचा रेकॉर्ड जो पाहायला मिळावा मेळाव्याच्या माध्यमातून एक मोठी बाब जी पाहायला मिळते आणि या आपण देऊया महाराष्ट्राचा सन्मान जो आपण पाहत आहेत हा भगवा फेटा साहेबांना या ठिकाणी प्रदान करताना पाहायला मिळत आहेत आणि हे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान होताना पाहायला मिळत आहे कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र 20 नेटवर्कच्या माध्यमातून आपण कैद करतोय साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत एका धाब्याची आवश्यकता रिव्ह्यू घेतला गेला हे आपण चेक करूया यस इट्स अ व्हाईट बॉल आणि विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळालंय भूमी 11 केळवा रोड संघ अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक चॅलेंजर्स बाजार आणि मनोर आपण या स्पर्धेमध्ये आलात चांगले क्रिकेट खेळलात त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच या जाऊया पुढील सत्कारमूर्ती आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब बहाडोले आणि साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनोदजी तांडेल साहेब आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे